नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील गणित विषयातील प्रॅक्टिस सेट 15.6 मधील दुसऱ्या क्वेश्चन मधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत. एरियाज ऑफ सम सर्कल आर गिवन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. डायमीटर्स फाइंड करायचा आहे. एरिया दिलेला आहे सर्कलचा 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. यावरून आपल्याला सर्कलचा डायमीटर फाइंड करायचा आहे. एरिया दिलेला आहे सर्कलचा, त्यामुळे आपण एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला लिहिला पाय आर स्क्वेअर. एरिया जो दिलेला आहे तो लिहिलेला आहे. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर. 7 इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे. 22 न्यूमरेटर असल्यामुळं तो डिनॉमिनेटर म्हणजे छेदात जाणार आहे. 22ने 394.24 डिवाइड केल्यानंतर 17.92 येणार आहे. ते इथं लिहिलं. 7ला 7 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 125.44 इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय स्क्वेअर रूट. यांचा स्क्वेअर रूट काढूया. रूटमध्ये 125.44 इज इक्वल टू आर. 11.2चा स्क्वेअर केल्यानंतर एवढं येते, म्हणून याचं स्क्वेअर रूट हे असणार आहे इज इक्वल टू आर. आर 11.2 आलेला आहे. डायमीटर आरच्या दुप्पट असतो, म्हणून डी इज इक्वल टू ट्वाईस इंटू आर. जी रेडियस आलेली आहे ती लिहिले, दुप्पट असल्यामुळं 2 लिहिलं. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 22.4 सेंटीमीटर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील तिसरा प्रॉब्लेम. सर्कलचा एरिया दिलेला आहे 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यामुळे आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहिला पाय आर स्क्वेअर. जो एरिया दिलेला आहे तो इथं लिहिला. पायची व्हॅल्यू 22/7 लिहिलेली आहे. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर. 7 डिवाइडमध्ये असल्यामुळे इकडे गेल्यानंतर अंशात जाणार आहे, न्यूमरेटर राहणार आहे. 22 इथं न्यूमरेटर आहे, इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटर म्हणजे छेदात जाणार आहे. 22ने याला जर भागाकार केला तर 567 येणार आहे इंटू 7 आर स्क्वेअर. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं आन्सर 3969 येणार आहे. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर बाय स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढण्यासाठी हे रूटमध्ये आर स्क्वेअरचं आर 63 इंटू 63 याचे फॅक्टर पाडले. दोन्हीमधून एक कॉमन काढलेला आहे, म्हणजे रेडियस आपल्याला 63 मिळालेला आहे. रेडियस 63, डायमीटर रेडियसच्या डबल असतो, म्हणून ट्वाईस इंटू आर. 2 इंटू रेडियस 63 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 126 येणार आहे. म्हणजे डायमीटर 126. फक्त मीटर, स्क्वेअर लिहायचं नाही एरिया नसल्यामुळे. पहिल्या उदाहरणात पण स्क्वेअर लिहू नका, फक्त मीटरच लिहा. क्वेश्चन नंबर 3. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. देअर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन. फाइंड द एरिया ऑफ द रोड. एक सर्क्युलर गार्डन आहे, त्याच्याकडे एक वर्तुळाकार एक रस्ता आहे आणि त्याची विड्थ 3.5 मीटर दिलेली आहे. सर्क्युलर जे गार्डन आहे त्याची डायमीटर 42 सेंटीमीटर दिलेली आहे, मीटर दिलेली आहे. गिवन डाटा लिहूया. डायमीटर 42 मीटर सर्क्युलर गार्डनची. डायमीटर म्हणजे ही पूर्णपणे अशी असणार आहे. त्याची आपण रेडियस जर फाइंड केली तर आर इज इक्वल टू d/2 42/2 21 सेंटीमीटर. म्हणजे सेंटरपासून या पी पर्यंत डिस्टन्स 21 असणार आहे.
मीटरमध्ये आहे मेजरमेंट, त्यामुळं सेमी नाही लिहायचे, फक्त मीटर लिहा. आणि रस्त्याची विड्थ ऑफ द रोड 3.5 मीटर आहे, म्हणजे हे जे रस्त्याचं अंतर आहे ते 3.5 मीटर आहे. 3.5 मीटर हे एवढंच रस्त्याचं अंतर 3.5 मीटर आहे. रेडियस ऑफ द आउटर सर्कल, मग त्याची आता जर या सेंटरपासून जर रेडियस मोजायची म्हटलं तर आपल्याला हे 21 यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणून रेडियस ऑफ द आउटर सर्कल आर, कॅपिटल आर इथं वापरलेला आहे कारण का आपण इथं स्मॉल आर गार्डनला घेतलेला आहे. आर प्लस विड्थ आर 21, विड्थ 3.5 यांची ॲडिशन केली 24.5 मीटर आली. म्हणजे छोट्या सर्कलची रेडियस 21 आणि हे मोठं सर्कल जे आहे त्याची रेडियस 24.5 मीटर. आता आपल्याला विचारलं आहे फाइंड द एरिया ऑफ द रोड. हा रोडचा एरिया काढायचा, थोडक्यात हे पूर्ण जे आहे या रोडचा एरिया काढायचा आहे. म्हणजेच काय करावं लागेल, जे बिग सर्कल आहे त्याचा एरिया फाइंड करावा लागेल. नंतर जे गार्डन सर्क्युलर आहे त्याचा एरिया काढावा लागेल आणि दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एवढाचा पार्ट मिळणार आहे. म्हणजे मोठ्यातून हा छोटा भाग मायनस करणार आहे. म्हणून एरिया ऑफ द रोड, हा रोड, एरिया ऑफ द आउटर सर्कल म्हणजे पूर्णपणे सर्कल, आणि मायनस एरिया ऑफ द सर्क्युलर गार्डन, आतील सर्क्युलर गार्डन. फॉर्म्युला लिहून घेतला, पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 22/7, पायची व्हॅल्यू लिहिलेली आहे, इंटू रेडियस मोठ्या सर्कलची 24.5, स्क्वेअरला स्क्वेअर, मायनस पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर. यामध्ये 22/7 कॉमन आहे म्हणून कंसाच्या बाहेर घेतले. उरलेले जे आहेत ते आतमध्ये आपण व्हॅल्यू लिहिलेले आहेत. स्क्वेअर असल्यामुळं 2 वेळा गुणाकार केलेला आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 600.25 येणार आहे. 21चा स्क्वेअर 441 आहे. यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर 159.25 येते. ते कसं पाहूया आपण. 600.25 मायनस 441, इकडे काहीच व्हॅल्यू नाही म्हणजे 0. 10मधून 1 गेले 9, हातचा घेतलेला दिला, 9मधून 4 गेले 5, हातचा घेतलेला दिला, 5मधून 4 गेले 1, म्हणून 159.25 इथं लिहिलेलं आहे. 22/7ला 22/7 लिहिला, पण याने पण याला भागा जात नाही म्हणून याची व्हॅल्यू 3.4 असते, 14 असते. 22/7ची व्हॅल्यू 3.14 असते, ती लिहिली. आणि या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 500.045 येते. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 500.50 स्क्वेअर मीटर. टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर आहे. प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. एका सर्कलचा थोडक्यात एरिया फाइंड करायचा आहे. आपल्याला त्याचा परिघ दिलेला आहे सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सवरून आपण सर्कलची रेडियस शोधूया आणि नंतर एरिया ऑफ सर्कल फाइंड करूया. सर्कम्फरन्स इज इक्वल टू टॉईस पाय आर. सर्कम्फरन्स 88 दिलेला आहे, टॉईस इंटू 22/7 याची व्हॅल्यू लिहिली, आरला आर. 7 इथे डिवाइड असल्यामुळे इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे. हे अंशामध्ये असल्यामुळे न्युमरेटर इकडे गेल्यानंतर छेदामध्ये जाणार आहेत. 22नी 88ला जर डिवाइड केलं, 22च्या टेबलमध्ये 4 नंबरला आहे, 22 चौक 88, 4 इंटू 7, 2ला 2, 2ने पुन्हा 4ला डिवाइड केलं, 2 आलेला आहे, 2 इंटू 7 14, म्हणजे रेडियस आपल्याला 14 मिळाली. म्हणून एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 लिहिली, रेडियस 14 आलेला आहे,
14 लिहिलेलं आहे. 7 2 जा 14, 22ला 22, 2ला 2, 14ला 14, 22 जा 44 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 616 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर असल्यामुळं स्क्वेअर सेंटीमीटर आपण लिहिणार. रेडियस लिहिताना फक्त सेंटीमीटर लिहा.